काही नाती नियती आधीच लिहून ठेवते, आपण फक्त त्या वाटेवर चालतो. ही गोष्ट आहे भोळ्या उमा आणि गणेशची. त्यांचं जबरदस्तीचं लग्न आणि तुटलेल्या मनाची. सकाळची वेळ होती. गावात कोवळं ऊन पसरलं होतं. आंब्याच्या झाडाखाली काही मुलं खेळत होती आणि त्यांच्यातच एक छोटा मुलगा गणेश, अरे पकड ना पकड, तो जोरात हसत पळत होता. त्याच्या मागे एक छोटीशी मुलगी धावत होती. गणेश भाऊ थांब ना, मला पण खेळायचं आहे. ती होती उमा, 4-5 वर्षाची. तिच्या डोळ्यात निरागसपणा आणि चेहऱ्यावर कायम हसू. गणेश थांबला, मागे वळून पाहिलं आणि हसत म्हणाला, अगं तू खूप छोटी आहेस. पण पुढच्या क्षणी त्याने तिला उचललं आणि आपल्या खांद्यावर बसवलं. उमा जोरात हसू लागली. त्या हसण्यात इतकी निरागसता होती की आजूबाजूचे सगळे लोकही हसू लागले. पण कोणालाच माहिती नव्हतं हीच छोटी मुलगी एक दिवस त्याच्या आयुष्याची सर्वात मोठी गोष्ट बनणार आहे. वर्ष पुढे सरकत गेली. गणेश मोठा झाला, कॉलेजला गेला. गावातला सगळ्यात स्मार्ट मुलगा, उंच देखणा, सगळ्यांचा लाडका. गावातल्या मुली त्याच्याकडे पाहून हसायच्या, पण गणेशचं लक्ष कधीच कुणाकडे नव्हतं, कारण तो खूप शांत, समजदार आणि शर्मिला होता. तो फक्त आपल्या करिअरवर फोकस करायचा. आणि उमा अजूनही तीच लहान मुलगी होती, पण उमा आता लहान राहिली नव्हती. ती कॉलेजला जाणारी शांत सुंदर मुलगी झाली होती. पण तिच्या डोळ्यात अजूनही एकच चेहरा होता, गणेशचा. गणेशचा शांत स्वभाव, त्याचं बोलणं उमाला खूप आवडायचं. एक संध्याकाळ उमा घराच्या छतावर बसली होती. आकाशात चंद्र चमकत होता, थंड वारा वाहत होता. ती स्वतःशीच हळू आवाजात म्हणाली, मला कधीपासून असं वाटतंय गणेश माझ्यासाठी फक्त भाऊ नाही. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. ती डोळे बंद करून म्हणाली, मला त्याच्यावर प्रेम आहे. त्या क्षणी तिच्या आयुष्यात सगळं बदललं. दुसऱ्या दिवशी दोन्ही कुटुंब एकत्र बसली होती. गणेश आणि उमाचे पॅरेंट्स चांगले जुने मित्र होते. त्यांची खूप जवळीक होती. घरात गप्पा हशा चालू होतं. तेवढ्यात उमाचे बाबा म्हणाले, आता मुलं मोठी झाली आहेत, आपण त्यांचं लग्न करायला पाहिजे. सगळे हसले, पण पुढचं वाक्य ऐकून सगळे शांत झाले. उमाचे वडील म्हणाले, आम्हाला वाटतं उमा आणि गणेशचं लग्न करावं. गणेश माझ्या उमासाठी परफेक्ट मॅच आहे. खोलीत काही क्षण शांतता पसरली. गणेशचे आई बाबा एकमेकांकडे पाहू लागले. थोड्या वेळानंतर त्यांनी मान हलवली. आम्हाला काही हरकत नाही. त्या क्षणी उमाच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. पण एक माणूस अजून अनभिज्ञ होता, गणेश. संध्याकाळी घरी आला. त्याची आई हसत म्हणाली, गणेश तुझ्यासाठी एक निर्णय घेतला आहे. तो हसत म्हणाला, काय? तेव्हा आई शांतपणे म्हणाली, तुझं लग्न उमाशी ठरवलं आहे. क्षणात त्याच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. काय? उमा? तो जोरात म्हणाला, आई ती माझ्यासाठी बहिणीसारखी आहे. घरात शांतता पसरली. तो पुढे म्हणाला, मी तिच्याशी लग्न करू शकत नाही. दाराजवळ उभी असलेली उमा सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू शांतपणे वाहू लागले. ती मनात म्हणाली, प्रेम करणं सोपं असतं, पण ते स्वीकारलं जाईल याची खात्री नसते. पुढचे काही दिवस घरात सतत चर्चा, समजावणं, दडपण आणि शेवटी गणेश शांतपणे म्हणाला, ठीक आहे, जर सगळ्यांचं सुख यात असेल तर मी तयार आहे. लग्नाचा दिवस उजाडला. सगळीकडे आनंद, ढोल ताशे. पण एका बाजूला उभा असलेला गणेश शांत आणि दुसऱ्या बाजूला बसलेली उमा, डोळ्यात स्वप्न पण मनात भीती. गणेश तो मला कधी स्वीकारेल का? लग्नाची पहिली रात्र. खोलीत शांतता. उमा नवरी बनून बसली होती. हातात मेहंदी, डोळ्यात अपेक्षा. दार हळूच उघडलं. गणेश आत आला. काही क्षण पूर्ण शांतता. तो तिच्यासमोर बसला आणि हळू आवाजात म्हणाला, उमा मला एक गोष्ट स्पष्ट सांगायची आहे. तिचं हृदय जोरात धडधडायला लागलं. हे लग्न मी फक्त घरच्यांसाठी केलं आहे उमा. त्या एका वाक्याने तिचं सगळं जग तुटलं. पण ती हसली. ठीक आहे. गणेश पुढे म्हणाला, मला वेळ दे. कदाचित एक दिवस. त्याचा आवाज अडखळला. पुढे काहीच न बोलता तो दुसऱ्या रूममध्ये निघून गेला. त्या रात्री उमा एकटीच रूममध्ये बसून होती आणि स्वतःशीच म्हणाली, मी वाट पाहीन जोपर्यंत तुम्हाला माझं प्रेम समजत नाही. लग्नाला काही दिवस झाले होते. घरात सगळं सुरळीत चाललं होतं. पण त्या घरात एक गोष्ट नव्हती, प्रेम. उमा रोज सकाळी लवकर उठायची, स्वयंपाक करायची, सगळ्यांची काळजी घ्यायची आणि सर्वात जास्त गणेशची. तुमचा चहा, ती हळू आवाजात म्हणायची. गणेश फक्त हं म्हणायचा. तो ऑफिसला जाताना ती दारात उभी राहून म्हणायची, लवकर या. पण तो मागे वळूनही पाहत नव्हता. रात्री ती त्याची वाट पाहायची. घड्याळात 10, 11, 12 वाजले तरी तो येईपर्यंत ती जागी असायची. दोघे एकत्र जेवण करण्यासाठी उपाशी बसायची. तुम्ही जेवलात का? ती विचारायची. कधी तो बाहेर जेवण करून आला तर ती उपाशीच झोपायची आणि गणेश तिला ओरडायचा, तुला प्रत्येक गोष्ट विचारायची गरज आहे का? तो चिडून म्हणायचा. त्या एका वाक्यानंतर ती शांत व्हायची. पण रात्री ती एकटीच रडायची. मी इतकं का करते?
तो कधी मला समजून घेईल का? तिचं मन तुटत जातं. एक दिवस उमा स्वयंपाक करत होती. गणेश फोनवर मित्राशी हसत बोलत होता. ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. माझ्यासोबत कधी असं हसणार का? हा प्रश्न तिच्या मनात आला. पण तिने काहीच बोललं नाही. त्या दिवशी ती पहिल्यांदाच थोडी शांत झाली. ती कमी बोलू लागली, कमी हसायला लागली. एक संध्याकाळ आभाळ ढगांनी भरलं होतं. पाऊस सुरू होता. गणेश उशिरा घरी आला. पण आज काहीतरी वेगळं होतं. तो खूप थकलेला दिसत होता. तुम्ही ठीक आहात ना? उमाने काळजीने विचारले. काही नाही असे म्हणून तो तिच्याकडे दुर्लक्ष करतो. रात्री गणेशला अचानक थंडी वाजायला लागली. त्याचं शरीर तापाने गरम झालं. तो बेडवर पडला. उमा घाबरली. गणेश, तुम्हाला खूप ताप आहे. ती लगेच औषधं आणते, पाण्याची पट्टी ठेवते. रात्र वाढत होती. पाऊस अजून जोरात पडत होता. घड्याळात 1 वाजलं, 2 वाजलं, 3 वाजलं, पण उमा अजूनही जागीच होती. ती सतत त्याच्या कपाळावर पट्टी ठेवत होती. त्याचे हात धरून बसली होती. मधून देवाला प्रार्थना करत होती. देवा, यांना काही होऊ देऊ नकोस. त्यांचं सर्व दुःख मला दे. तिचे डोळे रडून रडून लाल झाले होते. हात थरथरत होते. अचानक रात्री 3:30 वाजता गणेशने हळूच डोळे उघडले. तेव्हा त्याने पाहिलं उमा त्याच्या बाजूला बसलेली, थकलेली पण जागी. तो हळू आवाजात म्हणाला, तू अजून झोपली नाहीस? उमा हलकसं हसली. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून तुमच्या जवळ बसले. मला माफ करा. त्या एका वाक्याने त्याच्या मनात काहीतरी तुटलं आणि पहिल्यांदाच काहीतरी जुळलं. तो तिच्याकडे पाहत राहिला. पहिल्यांदाच. ती फक्त जबाबदारी नाही तर कोणीतरी आपली आहे असं त्याला वाटलं. सकाळ झाली. ताप थोडा उतरला. उमा खुर्चीत बसूनच झोपली होती. हातात अजूनही पट्टी होती. गणेश उठला. तिच्याकडे पाहिला. काही क्षण शांत राहिला, पण तो काहीच बोलला नाही. तो पुन्हा आपल्या जुन्या स्वभावात गेला. तरीही ती त्याची काळजी घेत होती. दिवस असेच पुढे सरकत होते. एक दिवस गणेश ऑफिसचं काम करत फाईल घेऊन बसला होता. तेव्हा उमा त्याच्यासाठी चहा घेऊन आली आणि अचानक तिचा पाय साडीत अडकला व पडता पडता तिने स्वतःला सावरलं. पण चहाचा कप त्याच्या फाईलवर सांडला. तो तिच्यावर रागाने ओरडला. तुला समजत नाही का? माझी महत्त्वाची फाईल खराब केली. आणि चिडून म्हणाला, जबरदस्ती गले में पड़ा ढोल हो तुम मेरे, जिसे मुझे जबरदस्ती बर्दाश्त करना पड़ रहा है. त्या दिवसानंतर उमाचं मन पूर्ण तुटलं. तो कधीच बदलणार नाही असं तिला वाटू लागलं. एक सकाळ ती शांतपणे उठली, सगळं काम केलं आणि एक चिठ्ठी लिहिली. मी थोड्या दिवसासाठी माहेरी जाते. कदाचित आता स्वतःला सावरायला. ती घर सोडून निघून गेली, एक शब्दही न बोलता. संध्याकाळी गणेश घरी आला. घर पूर्ण शांत होतं. तो ओरडला, उमा? कोणताही उत्तर नाही. टेबलवर एक चिठ्ठी होती. तो वाचतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचा भाव बदलतो. ती खरंच निघून गेली आणि पहिल्यांदाच त्याच्या मनात भीती आली. रात्री तो एकटाच टेरेसवर बसला होता. पहिल्यांदाच त्याला घर वाटत नव्हतं. तेवढ्यात त्याला ऑफिसचं काम आठवलं म्हणून तो खाली रूममध्ये आला. त्या रूममध्ये त्याला रिकामेपणा स्पष्ट जाणवत होता. पण त्याने त्या विचारांना नाकारलं आणि कपाटातून फाईल काढत होता. तेव्हा त्याची नजर एका छोट्या डायरीवर गेली. त्याने ती उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, माझं पहिलं प्रेम गणेश. तो थबकला. तो पुढे वाचू लागला. तो मला कधीच असं बघत नाही, पण मी त्याच्यावर खूप प्रेम करते. तो उशिरा येतो म्हणून वाट पाहते. मी जेवलो का म्हणून विचारले तर तो ओरडतो. मी उपाशी झोपते पण तो कधीच विचारत नाही. पण मला त्याची सवय झाली आहे. डायरीतील प्रत्येक शब्द त्याच्या हृदयावर वार करत होता. तो डायरीतील शेवटचं पान उघडतो. काल रात्री त्यांना ताप होता. देवाला एकच मागितलं, त्यांना काही होऊ नये. त्यांचा ताप मला दे देवा. त्यांना निरोगी व आनंदी ठेव. पण त्यांना कदाचित माझं प्रेम कधी समजणार नाही. त्या ओळी वाचून गणेश पूर्ण तुटून पडतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. तो स्वतःशीच म्हणतो, हे मी काय केलं? ती इतकं प्रेम करत होती माझ्यावर आणि मी? त्याला पहिल्यांदाच तिचं प्रेम समजलं. रात्री तो झोपला नाही. सकाळ होताच तो थेट उमाच्या माहेरी गेला. दरवाजा ठोठावला. उमाची आई दरवाजा उघडते. गणेश, तो आत येतो आणि तिच्याकडे पाहतो. उमा समोर उभी होती, पण आज तिच्या डोळ्यात गणेशला पाहून चमक आली नव्हती. तो हळू आवाजात म्हणतो, उमा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा ती शांतपणे म्हणते, आता बोलायला काही उरलं आहे का? तो तिच्यासमोर येतो. त्याच्या डोळ्यात पाणी. मी चुकलो, खूप मोठी चूक केली मी. ती काही बोलत नाही. तो पुढे म्हणतो, तुझं प्रेम मला उशिरा समजलं पण आता समजलं आहे. ती डोळ्यात अश्रू घेऊन विचारते, आता समजून काय उपयोग? तो एक पाऊल पुढे येतो. उपयोग आहे, कारण आता मी ते जगू इच्छितो. तो तिचा हात धरतो. पहिल्यांदाच.
मला एक संधी दे, यावेळेस मी तुला रडवणार नाही. उमा काही क्षण शांत राहते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. मी खूप वाट पाहिली आहे तुमची, ती पुटपुटते. तेव्हा तो म्हणतो, आता मी वाट पाहीन. त्या क्षणी दोघांच्या डोळ्यात एकच भावना होती, प्रेमाची. गणेश आता पूर्णपणे बदलला होता. तो उमाची काळजी घ्यायला लागला होता. तिच्यासोबत वेळ घालवायला लागला. उमा, आज बाहेरही जाऊया का? तो हसत म्हणाला. उमा थोडी आश्चर्यचकित झाली. तुम्ही? तो हसला. हो, आता मला माझं सगळं जीवन तुझ्यासोबत आनंदाने जगायचं आहे. त्या दिवशी दोघं पहिल्यांदाच मनापासून हसले. पण नशिबाला काहीतरी वेगळंच मान्य होतं. एक रात्री उमा अचानक बेशुद्ध पडली. उमा, गणेश घाबरून ओरडला. तो तिला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी तपासणी केली आणि काही वेळाने बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. तुमच्या बायकोची अवस्था गंभीर आहे. गणेशचं हृदय थांबल्यासारखं झालं. काय झालं आहे? डॉक्टर हळू आवाजात म्हणाले. तिच्या किडनी पूर्णपणे खराब झाल्या आहेत. तिला लगेच किडनी ट्रान्सप्लांटची गरज आहे. त्या एका वाक्याने त्याचं सगळं जग पुन्हा तुटलं. गणेश एकटाच कॉरिडॉरमध्ये बसला होता. डोळ्यात अश्रू, मनात भीती. तो स्वतःशीच म्हणाला, देवा, आता नाही. आता ती मला सोडून जाऊ शकत नाही. तो उठला, डॉक्टरकडे गेला आणि ठाम आवाजात म्हणाला, माझी एक किडनी घ्या, पण माझ्या उमाला वाचवा. डॉक्टर म्हणाले, तुम्हाला खात्री आहे? तो डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाला, तिने माझ्यासाठी आयुष्यभर तिचं सगळं आयुष्य दिलं. आता माझी वेळ आहे. आम्ही दोघे एका किडनीवर जगू, पण मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. मी तिला गमवू शकत नाही. ऑपरेशनची रात्र आली. ऑपरेशन थिएटरमध्ये लाल लाईट चालू होती. दोघंही आत होते. बाहेर शांतता आणि वेळ जणू थांबली होती. ऑपरेशन सक्सेस झालं. उमा हळूहळू शुद्धीवर आली. तिने आजूबाजूला पाहिलं. गणेश, ती पुटपुटली. डॉक्टर तिच्याजवळ आले आणि शांतपणे म्हणाले, तुमच्या नवऱ्याने तुम्हाला त्यांची एक किडनी देऊन नवीन आयुष्य दिलं आहे. खूप नशिबान आहात तुम्ही. गणेश तुमचा लाईफ पार्टनर आहे. त्यावेळी उमाला जाणवतं, गणेश खरंच तिच्यावर प्रेम करतोय. तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येतात. ती वर पाहून देवाला हात जोडते आणि म्हणते, थँक्यू भगवान, मला माझा गणेश दिल्याबद्दल. आता दोघांच्याही शरीरात एकच किडनी आहेत. गणेश म्हणतो, जोपर्यंत जगू तोपर्यंत सोबत राहू. आता दोघं हसत, प्रेमात आणि जगातील प्रत्येक संकट पार करून एकत्र जगतात. तर मंडळी, खरे प्रेम म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, तर एकमेकांच्या भावना समजून घेणं, धैर्य दाखवणं आणि एकमेकांसाठी वाट पाहणं होय. जगात कितीही वादळ आली तरी जे प्रेम खरं आहे ते प्रत्येक अडथळ्यावर टिकतं. उमा आणि गणेशचं प्रेम जे समजूतदारपणाने आणि विश्वासाने भरलेलं आहे, तेच आयुष्यभर सुखात राहू शकतं. प्रेमात संयम आणि आदर हाच खऱ्या सुखाचा पाया आहे. तुम्हाला गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.